We praise you, Jesus. Hallelujah. Today येशूच्या नावामध्ये आम्ही तुला आम्ही धन्यवाद देतो तुझ्या येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे तुझ्या अति पवित्र स्थानामध्ये येण्याचा आम्हाला अधिकार दिलास. तुझ्या आज आम्ही मोठ्या धैर्याने तुला जाऊ. आमचा विश्वास आहे तू आमचा येशूच्या नावामध्ये स्वीकार केलेला आहेस. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, महिमा देतो, सन्मान. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू येशू. तू आमच्यामध्ये हजर आहेस. धन्यवाद तुझ्या. तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. आम्ही धन्यवाद. आशा यही ना से पूजा करूं मैं तेरे
कोई गुनाह ना करके गुनहगार तू ठहरा। आंसू को अपना कर हंसी को ठुकराया, कोई गुनाह ना करके गुनहगार तू कहलाया। आंसू को अपना कर हंसी को ठुकराया, कोई गुनाह ना करके गुनहगार तू कहलाया। खुद को कुर्बान करके अपना प्यार दिखाया। नादान है ये कह के अपना हमें बनाया। राज सत्य जीवन तू जीवन चल यीशु है तू। मार्ग सत्य जीवन तू जीवन चल यीशु है तू। जन्नत का दूर तू है यीशु, जन्नत का नूर तू है यीशु। ओ जन्नत का नूर तू है यीशु। ओ जन्नत का नूर तू है यीशु। जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। ओ जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। ओ जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया, मुक्ति
पिता आम्ही धन्यवाद 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 आम्ही तुझी स्तुती करतो पिता आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस या जागेमध्ये ही पूर्ण वेळ ही पूर्ण सभा पिता तुझ्या हातामध्ये घेतलीस इथून पुढं संपूर्णपणे तुझ्या आत्म्याने तुझ्या अभिषेकाने आम्हाला चालवतेस तुझं वचन तुझं सत्य आज आम्हाला नवीन रीतीने प्रकट केलंस आम्ही धन्यवाद देतो की तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला सर्व बंधनात आम्ही धन्यवाद देतो आज पिता तुझ्या वचनाच्या आमच्या जीवनामध्ये सर्व गौरव आमेन हालेलुया प्रियानो यावेळेस आपण आज प्रभूच्या वचनामध्ये जाऊया आपण एक छोटीशी प्रार्थना करूया प्रभूने आज आपल्या सर्वांबरोबर बोलावं पित्या आम्ही धन्यवाद देतो आज पुन्हा एकदा पित्या तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललास तुझं सत्य आम्हाला प्रकट केलंस आम्ही धन्यवाद देतो सर्व बंधन शांत तू तोडलेस आम्ही धन्यवाद देतो पित्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस आम्ही धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये आमेन हालेलुया पियानो खरोखर ना परमेश्वराने आपल्याला त्याचं वचन दिलेलं आहे आणि हे वचन यासाठी दिलं की प्रियानो आपण हे शिकावं की आपण एक आशीर्वादित जीवन कसं जगावं हालेलुया तुम्हाला माहिती आहे प्रियानो की याकोबाच्या पत्रामध्ये असं म्हटलं ना की फक्त वचन ऐकणारे आशीर्वादित होत नाही पण जे वचन ऐकून त्या वचनाप्रमाणे कृती करतात त्यांना परमेश्वर आशीर्वादित करतो हालेलुया तर खरोखर प्रियानो एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना आज जसं आपण हे परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत आपण एक निश्चय करूया की प्रभूला मागूया प्रभू तू मला वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी आज तुझी कृपा दे हालेलुया ओके तर प्रियानो यावेळेस आपण आज प्रभूच्या वचनामध्ये जाऊया आणि आज एक खूप खूप महत्त्वाचं वचन आज आपण पाहणार आहोत मला असं वाटतं की जे आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाय आहे हालेलुया आणि खूप महत्त्वाचं हे वचन आहे ना प्रियानो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रभू येशूने आपल्या सर्वांसाठी क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं ना त्याचं रक्त सांडलं तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या पापासाठी मरण पावला ना आणि खरोखर त्यांनी ती सर्व किंमत भरली आहे यासाठी की तुम्हाला आणि मला एक जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं कारण येशू ख्रिस्त काय बोलला मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं देवाची इच्छा आहे की आपण एक आशीर्वादित जीवन जगावं हालेलुया ना आणि मग म्हणून प्रियानो एक खूप खूप महत्वाची एक आशीर्वादित जीवन जगण्यासाठी प्रियानो सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर आपण पाहतो ती गोष्ट म्हणजे जे येशूने आपल्यासाठी केलं ते आपण दुसऱ्यांसाठी करायला शिकणं हे खूप गरजेचं आहे हालेलुया आपण एक वचन पाहणार आहोत मी तुम्हाला त्याचा ऍड्रेस सांगतो हालेलुया ओके यावेळेस आपण दुसरे करिंथ याचा 2 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 10 आणि 11 वचन वाचणार आहोत 10 आणि 11 वचन 2 करिंथ याचा 2 अध्याय 10 आणि 11 वचन आपण वाचूया
तुम्ही एखाद्याला कशाबद्दल तरी क्षमा करीता, त्याला त्याची मीही क्षमा करीतो. कारण मी कशाची क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. हालेलुया. प्रियांनो, मी तुम्हाला म्हटलं ना की हे जे वचन आहे हे खूप खूप महत्वाचं आहे. हालेलुया. आणि इथं आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याला त्याबाबत मीही क्षमा करीतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर इथं आपण पाहतो ना की पाऊल म्हणत आहे की आपल्याला क्षमा करायची आहे. आणि क्षमा करण्याचा हेतू काय? क्षमा करण्याचा हेतू हा आहे की बायबल सांगतं आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जर आपण क्षमा केली नाही तर तुम्हाला माहिती आहे काय होतं? बायबल सांगत आहे इथं की सैतानाचं वर्चस्व त्या व्यक्तीवर होतं जो क्षमा करत नाही. आणि मग म्हणून आपण पाहतो, म्हणजे मी काय म्हटलं, आज आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आपण पाहणार आहोत. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे आज आपण देवाचे लेकर आहेत, है ना? देवाने आपल्याला निवडलं, देवाने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलं. पण प्रियांनो, सर्व गोष्टींसाठी एक महत्वाची गोष्ट आहे काय? प्रभू येशूने तुमच्यासाठी माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलं. येशूच्या रक्ताच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झाले, आपण नीतिमान झालो आहोत. पण सर्व कशामुळं? की येशूने आपल्याला सर्व पापांची क्षमा केली आहे. हालेलुया. बायबल सांगतं की त्या प्रियकरामध्ये ना, त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर देवाची कृपा विपुलपणे ओतण्यात आली आहे. हालेलुया. आणि मग म्हणून आपण पाहतो ना, त्या कृपेमुळं आपण जे अयोग्य होतो, आपण प्रियांनो देवाच्या लायकीचे नव्हतो, आपण सर्वजण एकच लायकीचे होतो की आपल्याला सर्वांना नरकामध्ये टाकण्यात यावं. पण तुम्हाला माहिती आहे त्या येशूने प्रियांनो तुम्हाला आणि मला क्षमा केली. त्याच्या हातामध्ये ज्यावेळेस ते खिळे ठोकत होते त्यावेळेस तो बोला, हे पित्या, हे काय करतात यांना समजत नाही, तू यांना क्षमा कर. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट काय ना, की जो बायबलचा सिद्धांत आहे आपण नेहमी पाहतो ना, काय की बायबल सांगतं जशी माझ्या पित्याने तुम्हाला क्षमा केली तसं तुम्ही देखील एकमेकांना क्षमा करा. आणि जर तुम्ही क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता देखील तुम्हाला क्षमा करणार नाही. आणि विचार करा, जर पित्याने आपल्याला क्षमा केली नाही तर काय होणार आहे? हालेलुया. प्रियांनो, पित्याने जर आपल्याला क्षमा केली नाही तर विचार करा, आपले पाप क्षमा झाले नाही तर पुन्हा आपण पापी झालो. आणि जर आपण पापी झालो तर मग काय झालं? सैतानाला आता आपल्यावर अधिकार आहे. हालेलुया. आणि मग म्हणून आपण पाहतो बायबलमध्ये एकदाने दोनदाने आपण पाहतो, अनेक वेळेस आपण पाहतो हे सांगण्यात आलं काय, की जशी मी क्षमा केली तशी तुम्ही काय करा, एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. प्रियांनो, अजून एक वचन आपण वाचूया. आणि हे वचन आपण पाहतो असं आहे की बायबल सांगते, एकदा असं झालं की पेत्र येशू जवळ आला ना, आणि येशू जवळ येऊन त्याने म्हटलं की माझ्या भावाने किती वेळेस माझ्या विरुद्ध गुन्हा केला असता मी त्याला क्षमा करावी, 7 वेळेस का? आपण ते वचन बघूया. आम्हाला त्याचा ऍड्रेस मी काढतो. हालेलुया. ओके, त्यावेळेस आपण ते वचन बघूया. लूकमध्ये आपण येऊया, लूकच्या पुस्तकामध्ये. आणि
आपण जस पेत्र लूक याचा 17 अध्याय आणि आपण 4 वचन वाचूया. लूक याचा 17 अध्याय आणि यावेळेस आपण ओके, तर यावेळेस आपण हे वचन वाचूया. आपण 1 पासून लूक 17 1 पासून ते 4 पर्यंत वचन वाचूया. मग त्याने शिष्यास म्हटले, अडखळण्याची कारणे न व्हावी हे अशक्य आहे, परंतु ज्यापासून ती उद्भवतात त्याला धिक्कार असो. त्याने या लहानातील एकाला अडखळावे यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे यात त्याचे बरे आहे. तुम्ही आपणास सांभाळा. तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा निषेध कर, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने एका दिवसात 7 वेळा तुझा अपराध केला आणि 7 वेळा तुझकडे येऊन मी पश्चाताप करीतो असे म्हटले तर त्याला क्षमा कर. हालेलुया. प्रियानो, खरोखर ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो, या वचनाने एकदम मला स्पर्श केला. आणि इथं जसं म्हटलं ना, येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. बायबल सांगतं काय कर, आपल्या भावाला क्षमा कर. आता आपण पाहिलं की क्षमा करण्याचा हेतू ही खूप महत्वाची गोष्ट. आपण बघितलं, जर आपण क्षमा केली नाही तर सैतानाचं वर्चस्व आपल्यावर होईल. आणि इथं बायबल सांगतं त्याने दिवसातून 7 वेळा तुझा अपराध केला आणि 7 वेळा तुझ्याकडे परत येऊन मला पश्चाताप झाला आहे असे म्हटले तरी त्याला क्षमा कर. आता इथं ज्याचे वचन मी वाचलं, हालेलुया, हे एकदम पोर खेळासारखं वाटलं ना, की 7 वेळेस माझा भाऊ माझ्या विरुद्ध अपराध करत आहे, मला काहीतरी इजा होईल, मला काहीतरी दुःख होईल असं वागत आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो येते आणि म्हणत आहे मला क्षमा कर, पश्चाताप कर. पश्चाताप करत आहे आणि म्हणत आहे की मला पश्चाताप झाला आहे. आणि बायबल सांगते, येशू बोलतो असे म्हटले तरी त्याला क्षमा कर. की विचार करा, एका दिवसामध्ये 7 वेळा, हालेलुया, एका दिवसामध्ये 7 वेळा जर असं झालं तर बायबल सांगतं, जर तुझा भाऊ तुझ्याकडे पुन्हा येते, तुला क्षमा मागते, तर तू काय कर, त्याला क्षमा कर. हालेलुया. आता खरोखर ज्यावेळेस हे वचन आपण वाचतो प्रियानो ना, मला असं वाटतं हे खूप कठीण आहे ना. आपण जर पाहायला गेलं की एकदा, दोनदा, 3दा ठीक आहे, पण विचार करा, 7 वेळेस तो व्यक्ती काय करते, पाप करते आपल्या विरुद्ध, आणि तो जर आपल्याकडे येऊन आपल्याला क्षमा मागते, तर बायबल सांगतं तू काय कर, त्याला क्षमा कर. हालेलुया, हालेलुया. आता ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रियानो, आणि मला माहिती आहे इथं येशू ख्रिस्ताचा जो सांगण्याचा आशय होता, म्हणजे हे जे क्षमा करण्याची जी गोष्ट इथे येते, मी असं म्हणल की एक दैहिक मनुष्य हे कृत्य करू शकत नाही, क्षमा करू शकत नाही. पण खरोखर बायबल सांगतं की आपण ज्यावेळेस प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, देवाचा आत्मा आपल्यामध्ये, हालेलुया, आणि हा देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो की आपण काय करावं. आपण ज्या गोष्टी आपल्या शक्तीने करू शकत नाही त्या आपण परमेश्वराच्या आत्म्याने करतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून आपण पाहतो इथं बायबल सांगते, तुझा भाऊ जर तुझ्याकडं परत आला आणि तुला
क्षमा मागत आहे आणि म्हणत आहे मला पश्चाताप झाला, तर बायबल काय सांगतं, तू त्याला काय कर, क्षमा कर. हालेलुया ना. आणि खरोखर प्रियांनो ना, हे आपल्यासाठी एक चॅलेंज आहे. मला माहिती आहे आपल्याला अनेक लोकांनी दुःख दिलं असेल, अनेक लोक प्रियांनो आपल्या विरुद्ध वागले असतील. आणि प्रियांनो ज्यावेळेस लोक आपल्या विरुद्ध वागतात आहे की नाही, आणि कधी कधी असं होतं की आपल्या अंतःकरणामध्ये कडूपणा, राग, द्वेष त्या व्यक्तीविषयी निर्माण होतो. आणि ज्यावेळेस हा कडूपणा, राग, द्वेष निर्माण होतो, तर तुम्हाला माहिती आहे का, बायबल सांगतं पवित्र आत्मा खिन्न होतो. काय होतं, आपल्यामध्ये देव राहते, आपल्यामध्ये देव राहते, पवित्र आत्मा राहते. जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये कडूपणा ठेवलाय, राग ठेवला, आपण जर क्षमा करत नाही, तर काय होतं माहितीये, देवाचा आत्मा हा खिन्न होतो. हालेलुया ना. इफिस्करास पत्रामध्ये आपण वाचूया. आपण जर इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि आपण 30 आणि 31 वचन वाचूया. 30 आणि 31 वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवो. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. प्रिय, इथं बायबल सांगत आहे देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. हालेलुया. मग बायबल सांगतं की देवाच्या आत्म्याला कसं खिन्न नाही करायचं. तर इथं आपण पाहतो एक गोष्ट तर ही सांगितली की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, याच्या पहिलं वचन. पण त्यानंतर सांगितलं सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो. आणि पुढं एक महत्वाची गोष्ट सांगितली की तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो हे वचन खूप महत्वाचं आहे की जशी ख्रिस्ताने ना, जसे देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्ही पण काय करा, एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. तर प्रियांनो तुम्हाला माहिती आहे की जर आपण आपल्या भावाला क्षमा करणार नाही तर काय होईल माहिती तुम्हाला, पवित्र आत्मा खिन्न होईल. आता अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे का, आपण ज्यावेळेस चुकतो आपण पाप करतो है ना. बायबल सांगतं ज्यावेळेस आपण पाप करतो ना, एका दिवसामध्ये कदाचित आपल्याकडून 8-10 कितीतरी पाप झाले, पण आपण देवाकडे गेलो आणि परमेश्वराला म्हटलं पित्या मला क्षमा कर. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण पित्याजवळ जातो आणि आपण क्षमा मागतो, त्यावेळेस काय होतं, पिता आपल्याला क्षमा करतो. हालेलुया. पिता हा म्हणत नाही ठीक आहे आता एक आठवडा तू तुझं तोंड दाखवू नको, काय प्रार्थना करू नको, काय बायबल वाचू नको, आता माझा काही मूड नाहीये, तर मला 1 हप्ता तुझं तोंड बघायचं नाहीये, म्हणून सारखी प्रार्थना करू नको आणि मला क्षमा मागू नको. मला 1 महिना मला एक आठवडा ब्रेक पाहिजे. प्रियांनो तुम्हाला माहिती आहे असं कधीच होत नाही. हालेलुया. तो परमेश्वर कधीही, प्रियांनो बायबल सांगतं ना की आपण ज्या वेळेस पण चुकतो आणि त्या परमेश्वराकडे जातो, हालेलुया, आपण त्याला क्षमा मागतो, तो प्रत्येक वेळेस आपल्याला क्षमा करतो. हालेलुया. पण प्रियांनो अनेकदा आपण मनुष्य मात्र आपण काय करतो माहितीये का, आपण जर कोण एकदा चुकला, 2दा चुकला, प्रियांनो आपल्याला म्हणजे
क्षमा करायला कठीण जातं है ना. आपण बोलतो नाही तू प्रत्येक वेळेस हे करतोस ना, 3दा केलंस 4दा केलंस, पण मी तुम्हाला सांगतो तो परमेश्वर मात्र इथं जसं बायबल सांगतं की तो म्हणतो ना की जर तुझा भाऊ 7 वेळा तुझ्याकडे परत आला तरी त्याला काय कर, क्षमा कर. हालेलुया. पण ह्यापेक्षा पण महत्वाची गोष्ट की आता बायबलमध्ये सांगितलं क्षमा कर. क्षमा करणं खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण आपल्याला माहिती आहे, आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे का, आपण आता देवाचे लेकरं आहेत. हालेलुया. आणि देव हा क्षमा करणारा देव आहे. देवाचं कॅरेक्टर कसं आहे? क्षमा करणारा आहे. मग जर देव क्षमा करणार आहे, मग आपण त्याचे लेकरं आहोत, तर आपण पण काय करायला पाहिजे? क्षमा करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रियाने ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला नेहमी काय करायची आहे? क्षमा करायची. पण इतकंच नाही, अजून एक महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की का आपल्याला क्षमा करायची आहे. यु नो की बायबलमध्ये आपण पाहतो की एक दाखला येशू ख्रिस्ताने शिकवला ना. आणि ऍक्च्युली मी मगाशी तुम्हाला सांगत होतो ना, जर आपण मत्ते याचा 18 अध्याय आणि इथं आपण पाहतो 21 आणि 22 वचन आपण वाचूया. तेव्हा पेत्र त्याचकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू? 7 वेळा काय? येशूने त्याला म्हटले, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. हालेलुया. प्रियानो, इथं बायबल सांगतं, आता पुन्हा एकदा ना आपण बघतो पेत्राने ना येशूकडे गेला आणि काय म्हटला की माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? हालेलुया. है ना. आणि इथं बायबल सांगतं येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. 7च्या 70 वेळा म्हणजेच तुम्हाला माहिती ना, 7 गुणिले 70 490. पण प्रियानो, जर आपण 490 जर म्हणत आहोत ना, तर आपल्याला येशू ख्रिस्त काय म्हणाला याचा अर्थ समजला नाही. याचा असा अर्थ आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस क्षमा करायची. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियानो, ही क्षमा करणं इतकं गरजेचं, इतकं महत्वाचं आहे. इनफॅक्ट आपण जे देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो हे यासाठी प्रवेश करतो कारण की देवाने, येशूने आपल्याला क्षमा केलेली. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे, आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आपण पण ज्यावेळेस क्षमा करतो कोणत्या व्यक्तीला, हालेलुया, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, त्या व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी दरवाजा उघडतो. हालेलुया. प्रियानो, जर आपण एक व्यक्तीला क्षमा करणार नाही, आपण जर त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये कडूपणा ठेवू, राग ठेवू, द्वेष ठेवू, तर तुम्हाला माहिती काय होईल ना, आपण जर इथं हा पुढचा दाखला वाचला जो येशूने सांगितला ना, तर आपण, आता मी हा दाखला नाही सांगत, पण पुढचं काय वचन आहे ना आपण वाचूया. तर इथं आपण पाहूया ना, या दाखल्यामध्ये येशू ख्रिस्ताने हे शिकवलं की जर आपण क्षमा केली नाही तर काय होतं. आपण 32 पासून 35 पर्यंत वचन वाचूया. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू मला विनवणी केल्यावरून मी ते सर्व देणे तुला सोडिले. जशी दया मी तुझवर केली तशी दया तू ही आपल्या सोबतीच्या दासावर करावयाची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याचवर रुष्ट होऊन तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला यातना करणाऱ्यांच्या हाती दिले. जर तुम्ही प्रत्येक आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुम्हाविषयी करेल. प्रियानो, इथं बायबल इथं क्षमेविषयीचा प्रश्न चाललेला आहे. हालेलुया. आणि इथे येशू ख्रिस्ताने जो दाखला सांगितलाय
की आपण पाहतो, तुम्ही स्वतः हा दाखला वाचू शकता, पण मी तुम्हाला हेच सांगतो की हा दाखला याविषयी की आपण सर्वांना क्षमा केली पाहिजे ना. आणि बायबल सांगतं की एक व्यक्ती होता, त्याने काय केलं, त्याच्या भावाला क्षमा केली नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी क्षमा केली नाही, तर ज्यावेळेस तो जो राजा होता, जो धनी होता, त्याला समजलं ना, तो काय म्हटला, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुला सर्व देणे तुला सोडिले होते. जशी मी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हती काय. जशी मी तुझ्यावर दया केली तशी तू पण तुझ्या सोबतीच्या दासावर करायची नव्हती काय. हालेलुया. पण ह्या व्यक्तीने प्रियांनो, जो दुसरा व्यक्ती होता त्याच्यावर दयाने केली, तो क्षमा करायला तयार नव्हता. त्याच्या अंतःकरणामध्ये राग होता, द्वेष होता, कडूपणा होता. तो अजिबात त्याच्या भावाला प्रियांनो सोडायला तयार नव्हता. तो बोलला, त्याने जर माझं जर वाईट केले, मी पण त्याला क्षमा करणार नाही. मी राग मी त्याला सोडणार नाही. आणि प्रियांनो, ज्यावेळेस अनेक लोकांचा ॲटिट्यूड असा असतं, जर कोणी त्यांना काय वाईट केले, मग त्यांच्या अंतःकरणामध्ये आपण पाहतो नेहमी ना राग असतो, कडूपणा असतो त्या व्यक्तीविषयी ना, की त्या व्यक्तीला मी बघून गेली, मी कधी ना कधी त्याला असं करू, मी त्याला तसं करू. प्रियांनो, बायबल सांगतं की खरोखर आपल्याला काय करायची आहे, क्षमा करायची आहे. हालेलुया. आता जो व्यक्ती क्षमा करत नाही, त्या व्यक्तीचं काय होतं, बायबल सांगतं, मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. बायबल सांगतं की हा व्यक्ती जो क्षमा करायला तयार नव्हता, त्याला काय केलं, त्याच्या धन्याने तो सर्व देणे, म्हणजे तो क्षमा करत नाही तोपर्यंत त्याला हाल हाल यातना करणाऱ्यांच्या हाती सोपवून दिली. जर आपण क्षमा करणार नाही, आपण दुसरे करिंथ मध्ये बघितलं की सैतानाचं वर्चस्व आपल्यावर होईल. आणि सैतानाचं वर्चस्व कशाला आपल्यावर होईल, की आपले हाल हाल करण्यात यावे. प्रियांनो, आपण जर क्षमा करत नाही तर आपण सैतानाच्या शक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, आहे की नाही. आणि मग म्हणून इथं आपण पाहतो 35 वचनामध्ये म्हटलं, म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. प्रियांनो, इथं बायबल सांगते, स्पष्ट सांगते, माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. म्हणजे काय करील ना, तो तुम्हाला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती सोपवून देईल. हालेलुया. मग प्रियांनो, आज आपण हे वचन ऐकल्यानंतर प्रियांनो, डिसिजन घेणं हे तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये. पण मी एकच बोलल, जर आपण क्षमा केली नाही तर प्रियांनो, त्याचा परिणाम हा खूप भयंकर आहे. त्याचा परिणाम हा आहे, सैतानाचं वर्चस्व होईल. पण इतकंच नव्हे, त्या व्यक्तीला बायबल सांगतं हाल हाल करणाऱ्यांच्या हाती सोपवून देण्यात येईल. हालेलुया. तर प्रियांनो, आज आपण खरोखर ना हा जो संदेश आहे, हे जे वचन आहे प्रियांनो, हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे ना. की आपण पाहतो ना, अनेक पाप आहेत. बायबलमध्ये म्हटलं की त्या पापांची क्षमा होते. पण हे एक पाप आहे, क्षमा न करण्याचं पाप. तुम्हाला माहिती आहे, जर आपण क्षमा केली नाही तर आपल्याला पण क्षमा भेटणार नाही. हालेलुया. आणि मग म्हणून तुम्हाला तुमची जर इच्छा आहे की तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगावं, आरोग्याने भरलेलं जीवन जगावं, तर प्रियांनो, आपल्याला क्षमा करणं खूप गरजेचं आहे. इव्हन येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना जी रोजची ना आपण बोलतो ना, ती रोजची बोलण्याची प्रार्थना ना, ज्यावेळेस ती प्रार्थना शिकवली, तो काय म्हटला, आणि जसं आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसं तू आमची अपराध आम्हाला क्षमा कर. हालेलुया. प्रियांनो, मी तुम्हाला म्हणजे एक खरी घटना सांगल ना, की जर आपण क्षमा केली नाही तर काय होईल ना. एक चांगली बिलीवर
स्त्री होती आणि प्रियांनो तिचं जे घर होतं दुसऱ्या एका स्त्रीच्या जवळ होतं आणि त्या जी दुसरी स्त्री होती तिचं जे घर होतं तिथे एक आंब्याचं झाड होतं ना. आणि काय व्हायचं माहितीये का की ते जे झाड ह्यांच्या जागेमध्ये असं झुकलेलं होतं आणि मग त्या आंब्याच्या झाडाचे खूप पाला ह्यांच्या ना कंपाऊंडमध्ये पडायचा ह्या स्त्रीच्या. आणि मग ह्या स्त्रीने अनेकदा त्यांना सांगितलं की तुम्ही हे झाड तोडा, तुम्ही हे झाड तोडा. पण प्रियांनो ते झाड तोडायला तयार नव्हते ना. ती बोलली नाही हे आमचं आंब्याचं झाड आहे, आम्हाला आंबे येतात ना. पण मग ही स्त्री आणि ती ज्यावेळेस पण ती अंगण साफ करायची अनेकदा त्या दोघांची काय व्हायची, भांडणं व्हायची. आता भलेही ह्या दोन्ही स्त्रिया तसं पाहायला गेलं दोन्ही पण स्त्रिया या विश्वासणाऱ्या होत्या, पण या दोघींच्या अंतःकरणामध्ये एक राग, कडूपणा, द्वेष निर्माण झाला एकमेकांच्या विषयी. आणि त्या एकमेकींबरोबर बोलणं त्यांनी बंद केलं, एकमेकींबरोबर संबंध ठेवणं त्यांनी बंद केलं ना. आणि तुम्हाला माहिती त्यावेळेस असं झालं की ही जी स्त्री जिच्या अंगणामध्ये ते सर्व पाला पडत होता तिला अचानक अस्थमाचा त्रास सुरू झाला. तिला श्वास घ्यायला कठीण जायला लागलं आणि अनेक वर्ष तिला हा त्रास जडला आणि ती आजारी होती. पण एकदा असं झालं ती चर्चमध्ये गेली आणि चर्चमध्ये गेल्यानंतर पास्टरांनी हाच संदेश दिला की तुम्ही काय करा, सर्वांना क्षमा करा. हालेलुया. आणि ह्या स्त्रीने ज्यावेळेस ऐकलं की जर मी क्षमा केली नाही तर सैतानाचं वर्चस्व माझ्यावर येईल, पण इतकंच नव्हे मला हाल करणाऱ्यांच्या हातामध्ये देण्यात येईल. तर ह्या स्त्रीने खरोखर विचार केला की क्षमा करणं हे त्या व्यक्तीसाठीच नाही पण हे माझ्यासाठी देखील महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत मी क्षमा करणार नाही तोपर्यंत ना हे जे हाल करणारे हा जो त्रास आहे हा माझ्यापासून जाणार नाही. आणि या बहिणीने त्या दिवशी चर्चमध्ये ज्यावेळेस तिने ऐकलं की तुम्ही काय करा, एकमेकांना क्षमा करा, त्या बहिणीने अंतःकरणापासून ना तिची जी शेजारी होती तिला क्षमा केली. आणि प्रियांनो ही जी बहीण तिच्याकडे गेली आणि तिला बोललं खरोखर ना इतके वर्ष आपण भांडण करत आहे या झाडामुळे, पण आज मी तुला क्षमा करते. मी खूप तुझ्याबरोबर भांडण केलं, मी अनेकदा तुला वाईट शब्द बोलले, त्या सर्वांबद्दल मी तुला क्षमा करते. ती दुसरी स्त्री पण प्रियांनो ती पण रडायला लागली. ती बोलली खरोखर आपण इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतके वर्ष आपण भांडण केलं, खरोखर त्या दोघींना पश्चाताप झाला. आणि प्रियांनो दुसऱ्या दिवशी ही जी स्त्री तिने ना क्षमा केली होती ती चर्चमध्ये गेली. आणि प्रियांनो काय झालं माहितीये का, तिला जो अस्थमाचा त्रास होता तो तिच्या शरीरामधून निघून गेला, तिला पूर्ण आरोग्य मिळालं. हालेलुया. प्रियांनो तर आपण बघतो आपण ज्यावेळेस क्षमा करत नाही त्यावेळेस काय होतं, अनेक लोकांच्या शरीरामध्ये आजार येतात ना, दुष्ट आत्म्याची शक्ती अनेकांना लागते. एकदा इथे एक बहीण आली होती चर्चमध्ये आणि प्रियांनो तिच्या अंतःकरणामध्ये तिच्या सासूविषयी खूप भयंकर राग होता. आणि प्रियांनो ती इथं आली, तिला इतका त्रास व्हायला लागला, इतका दुष्ट आत्मा. पण पवित्र आत्म्याने मला सांगितलं तिच्या अंतःकरणामध्ये तिच्या सासूविषयी द्वेष. मी विचारलं आहे का, ती बोलली हो, मी माझ्या सासूकडे बघितलं तर लगेच भांडण सुरू होतं. आम्ही म्हणजे एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही, कारण आम्ही जर एकमेकींच्या जवळ आलो लगेच आम्ही भांडण सुरू करायला लागतो ना. मग खरोखर मी त्या बहिणीला सांगितलं बघा देवाचं वचन सांगतं जर तुम्ही क्षमा करणार नाही तर काय होईल, सैतानाला तुमच्यावर राज्य करण्यासाठी वर्चस्व मिळेल. तुम्ही क्षमा करा. आणि खरोखर ऍक्च्युली पण ती जी बहीण होती ती बोलली नाही मी क्षमा नाही करू शकत. आणि खरोखर तो जो दुष्ट आत्मा त्या बहिणीतून गेला नाही. आणि
तुम्हाला माहिती आहे आपण काहीच करू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला मुक्ती पाहिजे सैतानाच्या शक्तीमधून ना, की आपण देवाचं वचन त्या व्यक्तीला सांगू शकतो, पण त्या व्यक्तीने जर क्षमा केली नाही तर काय होणार आहे, तो दुष्ट आत्मा तिथंच राहणार आहे आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीला त्रास देत राहणार आहे. आणि मग म्हणून आज मी म्हणजे सर्व जे देवाचं वचन बघत आहे, मी तुम्हाला एकच सांगेल, प्रियांनो, आपल्याला का क्षमा करायची? कारण आपण देवाचे लेकरं आहेत. बायबल सांगते देवाने तुम्हाला आणि मला यासाठी निवडलं की आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं, आपण येशूसारखं बनावं. येशूनी आपल्या सर्वांना क्षमा केली. आता प्रियांनो, तुम्हाला आणि मला येशूसारखं बनायचंय, म्हणून प्रियांनो आपल्या सर्वांना क्षमा करणं हे खूप खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. हालेलुया. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. हालेलुया. आपण सर्वजण प्रियांनो आपले नेत्र बंद करूया आणि आपण विचार करूया, आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये असा कोण व्यक्ती आहे का की ज्याला आपण क्षमा केली नाही? ज्या व्यक्तीविरुद्ध राग आहे, कडूपणा आहे, द्वेष आहे. तर प्रियांनो, ही वेळ आज आपण त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना अशा प्रत्येक व्यक्तीला अंतःकरणापासून आपण क्षमा करूया. प्रियांनो, ही वेळ ही खरोखर आपण प्रभूला मागूया, प्रभू, हा व्यक्ती मला त्रास देते, पण आज मी त्या व्यक्तीला क्षमा करते. प्रियांनो, अनेकदा हे जे व्यक्ती ज्यांच्याविषयी राग असतो ते आपल्या जवळचेच व्यक्ती असतात. आणि मग म्हणून, कारण आपल्याला माहिती आहे की जे भांडे जवळजवळ असतात तेच वाचतात. प्रियांनो, म्हणून आपल्याला विशेष करून जे जवळचे लोक आहेत त्यांना क्षमा करायची. तुमच्या अंतःकरणामध्ये राग ठेवू नका, द्वेष ठेवू नका. त्या व्यक्तीला अंतःकरणापासून क्षमा करा, मनापासून क्षमा करा. आणि प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये एक नवीन आशीर्वाद येणार आहे. सर्व जे हाल हाल करणारे दुष्ट आत्मे निघून जाणार आहे. प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये तो देव त्याच्या सामर्थ्याने कार्य करणार आहे. आज तो देव तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने भरणार आहे. जे सर्व सैतानाचं वर्चस्व आज संपणार आहे, कारण तुम्ही क्षमा केली. ओ हालेलुया. पिता, आम्ही धन्यवाद 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 देतो आजच्या वचनासाठी. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज पुन्हा एकदा तुझ्या पवित्र वचनामधून तुझं सत्य आम्हाला प्रगट केलंस, आम्ही धन्यवाद देतो. पिता, आज तू आम्हाला दाखवलंस की खरोखर क्षमा करणं हे किती गरजेचं आहे. पिता, मी प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. पिता, प्रत्येक तुझ्या लेकरांना तुझी कृपा पुरव आणि आम्हाला सर्वांना क्षमा करणारं बनवलंस. पिता, आमच्या अंतःकरणामधून सर्व कडूपणा, द्वेष तू नष्ट केलास आणि आम्हाला सर्वांना पिता तुझ्या दैवी प्रीतीने चालवलंस, तुझ्या दैवी प्रीतीने भरलंस, क्षमा करणारं बनवलंस. म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. सर्व गौरव पिता आम्ही तुला देतो. पिता, आज मी प्रार्थना करत आहे, प्रत्येक आजारी व्यक्तीच्या शरीरामध्ये तुझं आरोग्य मी जाहीर करत आहे. येशू, तुला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे, तुला बसलेल्या माराच्या द्वारे सर्व कॅन्सर, सर्व आजार, सर्व विकार, प्रत्येक कोरोना व्हायरसला, प्रत्येक दुष्ट आत्म्याच्या शक्तींना आम्ही बांधून टाकतो येशूच्या नावामध्ये. पित्या, पूर्ण आरोग्य आम्ही मुक्त करतो येशूच्या नावामध्ये. सर्व सैतानाच्या शक्तीला, जादूटोण्याच्या आत्म्यांना बांधून टाकत प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्ण मोकळीकता आम्ही जाहीर करतो. पित्या, आम्ही प्रार्थना करतोय प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर. आणि आम्ही मागत आहे पित्या, येशूच्या नावामध्ये आज सैतानाचं वर्चस्व नष्ट झालं आम्ही जाहीर करत. आज आम्ही जाहीर करत आहे प्रभू, जे हाल हाल करणारे जे दुष्ट आत्मे आहेत, जे रोग विकार नष्ट झालेले आहेत आणि तू प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने, आरोग्याने भरलंस, म्हणून धन्यवाद देतो. सर्व गौरव, सन्मान, महिमा पित्या आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.